मित्रांनो, ही जी प्रश्नपत्रिका होती ही अतिशय इझी होती. जर तुम्ही मी लिहिलेलं टॉपिक वाईज क्वेश्चन पेपर ॲनालिसिस हे जर पुस्तक चाललं असेल तर तुमचा एकही मार्क गेला नसता. वेलकम टू एम जे शेख इंग्लिश अकॅडमी. मी एम जे शेख. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 6 ऑगस्ट 2022 रोजी झालेली गट क या परीक्षेत इंग्रजी या विषयाची प्रश्नपत्रिका आपण आज सोडून घेणार आहोत. तर बघूयात या प्रश्नपत्रिकेत आयोगाने कोणत्या घटकावर किती प्रश्न विचारले आहेत ते आणि त्याचं सविस्तर एक्सप्लेनेशन. तर बघूयात. यामध्ये 61 नंबरचा क्वेश्चन होता, आयडेंटिफाय द मीनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. म्हणजे अंडरलाइन केलेल्या शब्दाचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. ही वॉज, तो प्रश्न असा आहे, ही वॉज सेन्श्युअर्ड बाय द लोकसभा. सेन्श्युअर्डचा अर्थ होतो, सेन्श्युअरचा अर्थ होतो टीका करणे. सेन्श्युअर्ड हा आपण तेव्हाच वापरतो जेव्हा आपल्याला एखाद्यावर टीका करायची असते, त्याची खरडपट्टी करायची असते, म्हणजे त्याने जी चूक केलेली असते त्याबद्दल आपल्याला बोलायचं असतं. तर सेन्श्युअर्डचा अर्थ याच्यात प्रेस्ड म्हणजे स्तुती करणे हा होणार नाही. क्रिटिसाइज्ड हा होईल. क्रिटिसाइजचा अर्थ होतो टीका करणे. एक्सपेल्ड म्हणजे हाकलपट्टी करणे, हाकलून लावणे असा त्याचा अर्थ आहे. आणि पनिश्ड म्हणजे शिक्षा करणे हा देखील त्याचा अर्थ नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या अंडरलाईन केलेल्या सेन्श्युअर्ड म्हणजे टीका करण्याचा त्याला समानार्थी शब्द येईल क्रिटिसाइज्ड. म्हणून प्रश्न क्रमांक 61चं उत्तर आलं 2. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 62, आयडेंटिफाय द सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस ग्रॅमॅटिकली करेक्ट. म्हणजे आपल्याला 3 वाक्य दिलेली आहेत, त्यामधलं करेक्ट सेंटेन्स कोणतं आहे ते बघायचं आहे. पहिलं आहे ए, जेन हॅड अ बेबी इन ऑक्टोबर. इन ऑक्टोबर म्हणजे हा फिक्स टाईम आहे, म्हणजे भूतकाळाचा टाईम आहे. जेव्हा वाक्यात हॅड हा एकटा येतो तेव्हा तो साध्या भूतकाळात V2चं काम करतो, लक्षात घ्या. म्हणजे हा साधा भूतकाळ आहे. इन ऑक्टोबर म्हणजे हे वाक्य बरोबर आहे, लक्षात घ्या. म्हणजे वर्ष असेल, महिना असेल, ती घटना घडून गेलेली असते आणि तो काळ सिंपल पास्ट टेन्स असतो, म्हणून पहिलं वाक्य बरोबर. दुसरं वाक्य, ही स्टडीड ब्रीफली द प्रॉब्लेम. ही स्टडीड ब्रीफली द प्रॉब्लेम. हा जो ब्रीफली आहे हा ॲडर ऑफ मॅनर आहे, बरोबर आहे. त्याचं स्थान चुकलेलं आहे. त्याचं स्थान हे नेहमी जर वाक्यात फक्त क्रियापद येत असेल तर क्रियापदानंतर असतं, आणि जर वाक्यात ऑब्जेक्ट येत असेल तर ऑब्जेक्ट नंतर असतं. त्याचं स्थान नेहमी क्रियापदानंतर किंवा जेव्हा क्रियापदच वाक्यात एकटं येत असेल, आणि जर वाक्यात ऑब्जेक्ट येत असेल तर ऑब्जेक्ट नंतर त्याचं स्थान असतं. म्हणून ह्या ब्रीफलीचं स्थान येथे चुकलेलं आहे. तिसरं बघा सी, ही स्टडीड द प्रॉब्लेम ब्रीफली. या वाक्यात ब्रीफलीच या ॲडवर्बचा योग्य पद्धतीने वापर करण्यात आलेला आहे. म्हणून यामध्ये 2 वाक्य बरोबर आहेत, ए आणि सी. तर आपण बघूयात आन्सर ऑप्शन ए आणि सी कुठं आहे. पहिल्यातच बरोबर आहे आन्सर ऑप्शन ए आणि सी. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 62चं उत्तर आलं 1. विद्यार्थी मित्रांनो, मी यामध्ये तुम्हाला ईच अँड एव्हरी क्वेश्चन एक्सप्लेन करणार आहे, लक्षात असू द्या. तुम्ही एलिमिनेशन मेथड वापरू शकतात. एलिमिनेशन मेथड तेव्हाच वापरले जाते विद्यार्थ्यांसाठी की जेव्हा त्याचा खूप अभ्यास झालेला असतो, लक्षात घ्या. ठीक आहे. हां, तर मी तुम्हाला सविस्तर त्याचं सांगेल, एक ईच अँड एव्हरी क्वेश्चन एक्सप्लेन करेल, म्हणजे तुम्हाला स्वतः लक्षात येईल. पण ज्यावेळेस एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येत नसतं, त्यापैकी 1 किंवा 2 बरोबर असतात, तर त्यावेळेस तुम्ही ती मेथड वापरू शकतात, म्हणजे तुमचा वेळ वाचतो त्यासाठी. नेक्स्ट, म्हणून 62चं उत्तर आलं 1. आता पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 63, आयडेंटिफाय द कॉम्प्लेक्स सेंटेन्स इन द फॉलोइंग. कॉम्प्लेक्स सेंटेन्स आपल्याला ओळखायचं आहे. कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हटला म्हणजे आपल्या डोळ्यासमोर सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स यायला पाहिजेत. एक मेन क्लॉज, एक सबऑर्डिनेट क्लॉज, अशी त्याच्यात वाक्यरचना पाहिजे. तर याच्यात पहिलं ऑप्शन बघा ए, माय फादर हॅज बॉट अ कार, द कार इज एक्सपेन्सिव्ह. लक्षात घ्या, यात 2 मेन क्लॉज आहेत. जेव्हा वाक्यात मेन क्लॉज असतो, 2 मेन क्लॉज असतात आणि त्यात कोणतंही कंजंक्शन वापरलेलं नसेल तर तो सिम्पल सेंटेन्स असतो, म्हणजे हा कॉम्प्लेक्स सेंटेन्स नाही. दुसरं, माय फादर हॅज बॉट अ कार विच इज एक्सपेन्सिव्ह. विच इज एक्सपेन्सिव्ह, माय फादर हॅज बॉट अ कार, हे 2 क्लॉज आहेत. हा सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनमध्ये विच आलेला आहे, तर हे वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. आणि हा क्लॉज, जर क्लॉज आपण म्हटला तर हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. विच हा कार या नामाबद्दल माहिती सांगत आहे, तो ॲडजेक्टिव्ह क्लॉज आला म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतो, लक्षात घ्या. ठीक आहे. तर हा कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे, लक्षात घ्या. पुढचं,
दिस इज द हॉस्पिटल आय वॉज बॉर्न, याच्यात सुद्धा 2 मेन क्लॉज आहेत आणि याच्यात कोणतंही कंजंक्शन नाही, म्हणजे हे सुद्धा सिम्पल सेंटेन्स आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. पुढे डी बघा. दिस इज द हॉस्पिटल व्हेअर आय वॉज बॉर्न. व्हेअर आय वॉज बॉर्न याच्यात 2 क्लॉज आहेत आणि हे ते सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. व्हेअर हे कशाबद्दल माहिती सांगत आहे? हॉस्पिटलबद्दल. व्हेअर हा या वाक्यात ॲडवर्ब हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. व्हेअर या वाक्यात रिलेटिव्ह ॲडवर्ब आहे. व्हेअर काय आहे? रिलेटिव्ह ॲडवर्ब आहे आणि रिलेटिव्ह ॲडवर्ब आणि रिलेटिव्ह प्रोनाऊन हे ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये वापरले जातात. ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणजेच कॉम्प्लेक्स सेंटेन्स, लक्षात घ्या. नाऊन क्लॉज असेल, ॲडजेक्टिव्ह क्लॉज असेल, ॲडवर्ब क्लॉज असेल, हा कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतो. मग दिलेल्या वाक्यात फक्त बी आणि डी हे कॉम्प्लेक्स सेंटेन्सची उदाहरणं आहेत. मग आन्सर ऑप्शनमध्ये बी आणि डी कुठे आहेत ते बघूयात. आन्सर ऑप्शनमध्ये बी आणि डी हे चौथ्या याच्यात आहेत, म्हणून प्रश्न क्रमांक 63चं उत्तर आलं 4. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 64 बघा. फिल इन द ब्लँक विथ द मोस्ट ॲप्रोप्रिएट फॉर्म ऑफ द वर्ब गिवन इन द ब्रॅकेट. क्रियापद भरायचं आहे आपल्याला. वी डॅश डॅश फॉर यू फॉर 2 hours. फॉर 2 hours म्हणजे हा कॅल्क्युलेटेड टाईम आहे, पिरियड ऑफ टाईम आहे, लक्षात घ्या. जेव्हा वाक्यात पिरियड ऑफ टाईम दिलेला असतो तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे भूतकाळातून सुरू झालेली घटना वर्तमान काळात चालू असल्यापर्यंत तिचं वर्णन केलं जातं, म्हणजे ती अजूनही चालू आहे. अशा काळासाठी परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट म्हणजेच हॅव बीन आणि हॅज बीन चा वापर केला जातो. हॅव बीन, हॅज बीन प्लस ING म्हणजेच किंवा V4 या काळाचा वापर केला जातो. परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंटचा वापर केला जातो. मग वाक्यात वी हा करता असल्यामुळे आपलं उत्तर हॅव बीन वेटिंगच येईल. आर वेटिंग म्हणजे हा चालू वर्तमान काळ होतो, तो येणार नाही, कारण चालू वर्तमान काळात सिन्स आणि फॉर येत नाहीत. नेक्स्ट वुड हॅव बीन वेटिंग तर अजिबात नाही येणार, लक्षात घ्या. नन ऑफ द अबो. मग लक्षात आलं, पिरियड ऑफ टाईम आहे, कॅल्क्युलेटेड टाईम आहे, गोष्ट किती वेळ चालली, घटना किती वेळ, म्हणजे ती ॲक्शनचा काय दर्शवला इथे वेळ दर्शवलेला आहे, म्हणजे हा पिरियड ऑफ टाईम आहे आणि त्याचा काळ असतो परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट, चालू पूर्ण वर्तमान काळ. म्हणून प्रश्न क्रमांक 64चं उत्तर आलं 1. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 65 बघा. बिसाइड मेकिंग अ प्रॉमिस ही केप्ट इट. बिसाइड्स मेकिंग अ प्रॉमिस ही केप्ट इट. Select the correct alternative that transform the above sentence into a compound sentence. म्हणजे दिलेलं वाक्य हे सिम्पल सेंटेन्सचं वाक्य आहे. बिसाइड्स हा प्रेपोजिशन आहे आणि मेकिंग हा जिरंड आहे. जेव्हा वाक्यात प्रेपोजिशन प्लस जिरंड अशी रचना असते तेव्हा ते वाक्य सिम्पल सेंटेन्स असते, लक्षात घ्या. प्रेपोजिशन प्लस जिरंड, नाऊन प्लस जिरंड अशी जर रचना असेल तर ते वाक्य कोणतं असतं? ते वाक्य असतं सिम्पल सेंटेन्स. मग या बिसाइड्स मेकिंग या सिम्पल सेंटेन्सचं आपल्याला काय करायचं आहे? कंपाऊंड सेंटेन्स करायचं आहे. कंपाऊंड सेंटेन्स म्हटला म्हणजे त्यामध्ये काय यायला पाहिजे? कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. जेव्हा वाक्य सिम्पल सेंटेन्समध्ये बिसाइड्स मेकिंगने होत असतं त्यावेळेस ते वाक्य नॉट ओनली बट ऑल्सोने सुरुवात होत असते. पण विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपण नॉट ओनली बट ऑल्सोची सुरुवात करतो तेव्हा 2 समान भाग, म्हणजे नॉट ओनली बट ऑल्सोने 2 कर्ते जोडले जातील, 2 क्रियापद जोडले जातील, म्हणजे 2 सब्जेक्ट्स, 2 व्हर्ब, 2 ऑब्जेक्ट्स, 2 ॲडजेक्टिव्ज जोडले जातात. तर लक्षात घ्या इथे वाक्यात काय आहे? 2 व्हर्ब्स जोडले गेलेली आहेत, लक्षात घ्या. मग आता बघूयात आपण पहिलं ऑप्शन बघूयात. ही नॉट ओनली मेड अ प्रॉमिस. ही नॉट ओनली मेड अ प्रॉमिस. मेड ह्या व्हर्बच्या आधी नॉट ओनली आलेला आहे, इथपर्यंत बरोबर आहे. बट ही ऑल्सो केप्ट इट. वाक्यरचना थोडीशी मागे पुढे झालेली आहे. बट ऑल्सो ही केप्ट इट असं असतं तर बरोबर झालं असतं. ठीक आहे, हे वाक्य बरोबर आहे असं लिहिलं तरी चालतं, काही हरकत नाही आहे. ठीक आहे. दुसरं वाक्य बघा. नॉट ओनली ही मेड अ प्रॉमिस बट ऑल्सो केप्ट इट. जर ही वाक्यरचना अशी राहिली असती इन्व्हर्जनमध्ये, कशी? नॉट ओनली डीड ही मेक अ प्रॉमिस बट ऑल्सो केप्ट इट, तर हे वाक्य बरोबर राहिलं असतं. किंवा नॉट ओनली डीड ही मेक अ प्रॉमिस असं राहिलं असतं इन्व्हर्जनमध्ये, तर ती रचना देखील बरोबर राहिली असती. परंतु तिथे डीड नाही आहे, म्हणजे इन्व्हर्जनची ती रचना नाही आहे. आणि काय तो क्रियापदाबद्दल माहिती सांगतोय, म्हणजे दुसरं ऑप्शन येणार नाही. नॉट ओनली कुठे पाहिजे? पहिल्या क्रियापदाच्या आधी. बट ऑल्सो कुठे पाहिजे? दुसऱ्या क्रियापदाच्या आधी. लक्षात घ्या हा फरक असतो. मेक अ प्रॉमिस अँड केप्ट इट, कारण हे अँडने हे जोडलेलं आहे, पण हे कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे बिसाइडच्या वाक्यात ते जोडत नाही. म्हणजे त्याने केवळ प्रॉमिसच केलं नाही तर ते पाळलं सुद्धा असा त्याचा अर्थ आहे, आणि तो अर्थ दिसतोय फक्त पहिल्या ऑप्शनमधून. चौथं बघूयात. ही हॅड मेड अ प्रॉमिस टू कीप इट. नाही,
हा कंपाऊंड सेंटेन्स नाही. ठीक. मग बिसाइड्स मेकिंग अ प्रॉमिस ही केप्ट इट या सिम्पल सेंटेन्समधून करेक्ट कंपाऊंड सेंटेन्स आला आहे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, कारण ते दोन समान दर्जाची शब्द जोडलेले आहेत, म्हणजे क्रियापदं जोडलेले आहेत आणि त्याचा क्रम योग्य आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 65चं उत्तर आलं 1. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 66 बघा. मनी लॉन्ड्रिंग इज अ पनिश डॅश डॅश ऑफेन्स. ऑफेन्सच्या आधी रिकामी जागा आहे. ऑफेन्स या वाक्यात अब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे, लक्षात घ्या. गुन्हा. मग ऑफेन्सच्या आधी नेहमी काय यायला पाहिजे? ॲडजेक्टिव्ह यायला पाहिजे. म्हणजे पनिशला कोणता प्रत्यय लावला म्हणजे ॲडजेक्टिव्ह तयार होईल? तर बघूया. पनिशिंग जर म्हटला तर हा व्हर्ब येईल किंवा नाऊन येईल. हा व्हर्ब तेव्हाच होऊ शकतो जेव्हा याच्या पुढे टू बीचं रूप असेल, म्हणजे एम इज आर वॉज वेअर असेल, म्हणजे पनिशिंग येणार नाही. पनिशमेंट म्हटला तर हा ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन होईल, कारण ऑफेन्स पण नाऊन आहे आणि पनिशमेंटसुद्धा नाऊन आहे, तर दोन्ही येणार नाहीत, म्हणजे हे ऑप्शन देखील येणार नाही. तिसरा ऑप्शन पनिशेबल येईल, कारण ऑफेन्स हा नाऊन आहे, पनिशेबल हा ॲडजेक्टिव्ह आहे, म्हणजे पनिशेबल येथे बरोबर येईल. पनिशफुल हा शब्दच नाही, म्हणजे हे ऑप्शन येणार नाही. मनी लॉन्ड्रिंग इज अ पनिशेबल ऑफेन्स, बरोबर आहे. तर पनिशेबल हा तिथे योग्य पर्याय येईल, म्हणून प्रश्न क्रमांक 66चं उत्तर येईल 3. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 67 बघा. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. पहिलं वाक्य त्याचे ए. अ काऊ हॅज 4 हूज. अ काऊ हॅज 4 हूज. आता हूजचा अर्थ होतो खूरचा विचार केला तर जनावरांना ज्यांना 4 पाय त्यांना 8 खुरं असतात, लक्षात घ्या. म्हणजे हे पहिलं वाक्य चुकलं आहे. हे वाक्य असं असायला पाहिजे होतं. अ काऊ हॅज 8 क्लोवन हूज. हे वाक्य असं बरोबर येईल, लक्षात घ्या. पाय असतात पण खुरं 8 असतात, लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट मग हे वाक्य असेल, पहिलं वाक्य चुकलेलं आहे. नेक्स्ट आय बॉट 5 डझन मँगोज. 5 डझन मँगोज हे वाक्य बरोबर आहे, लक्षात घ्या. डझनच्या आधी डिजिट असेल तर याला हा इथं जर 5 डझन्स असं राहिला असतं तर हा रॉंग राहिला असता. ठीक आहे. डझन्स ऑफ अशी रचना आपण केव्हा वापरतो? जेव्हा त्याच्या आधी डिजिट नसेल तेव्हा. हा फरक लक्षात घ्या मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे हे दुसरं वाक्य बरोबर आहे. सी बघा. ही हॅज वॉन अ ट्राउझर. अ ट्राउझर नाही येणार. ज्या गोष्टी इंग्रजीमध्ये समान भागांच्या बनलेल्या असतात त्या नेहमी अनेकवचनी असतात. ही हॅज वोन अ ट्राउझर असं नाही येणार. ही हॅज वोन ट्राउझर्स असं येईल. तिथे ए आर्टिकल देखील येणार नाही, कारण ट्राउझर हा शब्द अनेकवचनीच लिहिला जातो, लक्षात घ्या. ट्राउझर्स, पॅन्ट्स, शॉर्ट्स, जीन्स, पायजामाज, बायनेक्युलर्स, स्पेक्टॅकल्स, आय ग्लासेस, हे जे नाउन्स आहेत हे नेहमी काय असतात? अनेक वचनीच असतात, म्हणून त्याच्या आधी आर्टिकल देखील येत नाही. हे वाक्य असेल ही हॅज वोन ट्राउझर्स. हे वाक्य असेल. ठीक आहे. नेक्स्ट म्हणून हे वाक्य देखील चुकलेलं आहे. पुढचं धिस न्यूज हॅज डिस्टर्ब मी. धिस न्यूज हा एकवचनी नाम आहे, त्यानंतर एकवचनी क्रियापद आलेलं आहे. हे वाक्य बरोबर आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. मग आता बघूयात. पहिलं वाक्य चुकलं, बी बरोबर आलं, सी चुकलं, डी बरोबर आलं. म्हणजे बी आणि डी आपलं उत्तर आहे बी आणि डी, म्हणून प्रश्न क्रमांक 67चं उत्तर आलं 2. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 68 बघूया. आयडेंटिफाय द पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स दॅट कंटेंट्स ग्रॅमॅटिकली एरर. या गोष्टीकडे विशेष लक्ष द्या. याला बेसिक नॉलेज खूप स्ट्रॉंग लागतं. ठीक आहे. आता याच्यात बघा दीज काइंड इथं चुकलं आहे, कारण दीज जो आहे हा अनेकवचनी असतो, म्हणून याच्या पुढे काय यायला पाहिजे? काइंड्स यायला पाहिजे, बरोबर आहे. दीज काइंड्स ऑफ ड्रेसेस सीम. आता दीज काइंड्स सीम हा बरोबर आहे, अनेकवचनी बरोबर आहे, पण इथे काय पाहिजे? काइंड्स. म्हणजे ए मध्येच मिस्टेक आहे, बाकीचं कुठेच मिस्टेक नाही आहे. दीज काइंड ऑफ ड्रेसेस सीम टू बी एक्सपेन्सिव्ह बट इट इज रिलेटिव्हली इकॉनॉमिकल टू मेंटेन देम. लक्षात आलं? फक्त मिस्टेक कुठे? फक्त दीज काइंडच्या ऐवजी दीज काइंड्स पाहिजे, लक्षात घ्या. तिथे मिस्टेक आहे, म्हणजेच आन्सर ऑप्शन एमध्ये मिस्टेक आहे. विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी. ठीक आहे, लक्षात घ्या. म्हणून प्रश्न क्रमांक 68चं उत्तर आलं 1. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 69 बघा. चूज द करेक्ट सेंटेन्स
सेंटेन्सेस विथ करेक्ट क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅगवर प्रश्न आहे हा. आता बघू प्रश्न काय आहे. वन कांट बी फेथफुल टू ऑल. वन कांट बी, जेव्हा वाक्यात वन असेल आणि त्याच्यानंतर जर नाऊन येत नसेल तर क्वेश्चन टॅग करताना वन हाच करता घ्यावा लागतो. कांट हा निगेटिव्ह आहे म्हणून क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह येईल, लक्षात घ्या. कॅन वन बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट, वी हॅव लंच ॲट 1 PM. वी हॅव लंच ॲट 1 PM. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा वाक्यात हॅव मुख्य क्रियापद असतो आणि तो एकटा येत असेल तर तो काळ सिम्पल प्रेझेंट टेन्स असतो, लक्षात घ्या. आणि जेव्हा तो वाक्यात मुख्य क्रियापद म्हणून येत असेल तर क्वेश्चन टॅग करताना जर वाक्य होकारार्थी असेल तर आपण टॅग डोंट असा लिहितो आणि वाक्य नकारार्थी असेल तर टॅग आपण डू असा घेतो. हे वाक्य होकारार्थी आहे म्हणून क्वेश्चन टॅग काय येईल, डोंट वी असा येईल, परंतु इथे डू वी दिला आहे म्हणून हे वाक्य चुकलं, लक्षात घ्या. नेक्स्ट, तिसरं, दे हॅव अ बिग फॅक्टरी हॅवंट दे. दे हॅव अ बिग फॅक्टरी, इथे पोजेशन दाखवलं आहे. पोजेशनचं वाक्य दोन्ही पद्धतीने गृहीत धरलं जातं. तिथं डोंट दे म्हणा किंवा हॅवंट दे म्हणा, बोथ आर ॲक्सेप्टेड. पण लक्षात घ्या, स्टँडर्ड बुक्सच्या अनुषंगाने डोंट दे राहिलं असतं तर ते बेटर जास्त राहिलं असतं, तर हे वाक्य देखील आपण बरोबर गृहीत धरूयात. ठीक आहे. नेक्स्ट, पुढे, शी इज इन हर 60s. तर याच्यात बघा, शी इज वाक्य होकारार्थी आहे, करता आहे, क्रियापद आहे, होकारार्थी आहे. मग तिथे यायला पाहिजे इजंट शी, पण इथं काय आलं आहे, डझंट शी, म्हणून हे वाक्य देखील चुकलेलं आहे. म्हणजे या 4 पर्यायामध्ये फक्त ए आणि सी हे 2 पर्याय बरोबर आहेत. आता ए आणि सी कुठं आहेत ते आपण बघूयात. ए आणि सी आहेत पर्याय क्रमांक 4 मध्ये, म्हणून त्याचं उत्तर आलं 4. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 70 बघूयात. शी गेव हर हँड टू अ गुड लुकिंग यंग सेलर. वाक्याचा कॉन्टेक्स्टनुसार अर्थ लक्षात घ्या. शी गेव हर हँड टू अ गुड लुकिंग यंग सेलर. गुड लुकिंग यंग सेलर म्हणजे एक सुंदर नाविकास तिने हात दिला, म्हणजे त्याच्याशी लग्न केलं असा त्याचा अर्थ आहे. टू गिव समवन हँडचा अर्थ टू ॲसिस्ट असा होतो, हेल्प करणे असा देखील होतो. मॅरी असा देखील त्याचा अर्थ होतो. मग मॅरी त्याचा अर्थ येईल, बरोबर आहे. बिहेव ॲरोगंटली नाही, सरेंडर नाही. काही बाबतीत म्हणजे जी आपली ओनरशिप असते एकाकडून दुसऱ्याकडे ट्रान्सफर करणे, त्यासाठी आपण हा वापरतो, पण त्या कॉन्टेक्स्टनुसार हा तेथे अर्थ नाही. म्हणून प्रश्न क्रमांक 70चं उत्तर आलं 1. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 71 बघा. चूज द करेक्ट फ्रेज फॉर द अंडरलाईन फ्रेज. गुड पीपल विल कॉम्पन्सेट फॉर एनी डॅमेजेस दे कॉज. कॉम्पन्सेट म्हणजे भरपाई करणे. कॉम्पन्सेट म्हणजे काय, भरपाई करणे. आणि भरपाईला फ्रेज आहे मेक अप फॉर. ठीक आहे, म्हणजे चुकीची भरपाई करणे असाही त्याचा अर्थ होतो, लक्षात घ्या. मेकअप विथ नाही, मेक फॉर नाही, मेक विथ नाही. आलं लक्षात. मग याचा काय येईल, त्या याचं म्हणजे फ्रेज येईल प्रॉपर काय, मेकअप फॉर. म्हणून प्रश्न क्रमांक 71चं उत्तर आलं 1. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 72 बघा. आयडेंटिफाय द डिग्री इन द फॉलोइंग सेंटेन्स. डिग्री. द लायन इज द मोस्ट डेंजरस ॲनिमल इन द फॉरेस्ट. मोस्ट डेंजरस लक्षात घ्या. ॲज डेंजरस ॲज, बरोबर आहे. मोर डेंजरस, बरोबर आहे. मोस्ट डेंजरस असं जर असेल तर लक्षात घ्या पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह. म्हणजेच इथे मोस्ट डेंजरस आहे, बरोबर आहे. म्हणजे हा काय सुपरलेटिव्ह डिग्रीचा फॉर्म आहे. म्हणजे डिग्री कोणती आली, सुपरलेटिव्ह. कंपॅरेटिव्ह नाही, पॉझिटिव्ह नाही, नन ऑफ द अबो नाही. म्हणून प्रश्न क्रमांक 72चं उत्तर आलं 2. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 73 बघा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह हॅव्हिंग वर्ड्स विथ करेक्ट स्पेलिंग्ज. करेक्ट स्पेलिंगवर प्रश्न विचारला आहे. करेक्ट स्पेलिंग आणि पंक्च्युएशनवर प्रश्न असतो म्हणजे असतो प्रत्येक परीक्षेत बघा. ठीक आहे. एव्हिडन्स, इव्हिडन्स, ENC. कॉन्फिडन्स, ENC करेक्ट. ॲपिरन्स, ANCI का आहे. ओमनिशियंट, ओमनिशियंट आहे, SCIENT, ओमनिशियंट. म्हणजे पहिला पर्याय बरोबर आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. एव्हिडन्स हे बरोबर आहे, कॉन्फिडन्स बरोबर आहे, ॲपिरन्स बरोबर आहे, पण याच्यात सी गाळला म्हणून उत्तर चुकलं. पुढचं एव्हिडन्स इथं नाही आहे. कॉन्फिडन्स बरोबर आहे, ॲपिरन्स इथे चुकला, हा बरोबर आहे, लक्षात घ्या. एव्हिडन्स हे चुकलं. म्हणजे लक्षात घ्या कोणता पर्याय बरोबर आहे. 73मध्ये करेक्ट स्पेलिंगचा पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, म्हणून 73चं उत्तर आलं 1. नेक्स्ट,
प्रश्न क्रमांक 74 बघा. चूज द इनकरेक्ट सेंटेन्स. प्रश्न काळजीपूर्वक आपण वाचायला पाहिजे. चूज द इनकरेक्ट सेंटेन्स. आय मेट मीना अपॉन द वे टू माय ऑफिस. अपॉन द वे नसतं फ्रेज, ऑन द वे असते. ऑन द वे म्हणजे रस्त्यात, ऑन द वे, बरोबर. आय मेट मीना ऑन द वे टू माय ऑफिस. ऑफिसला जात असताना रस्त्यात मी मीनाला भेटलो असा त्याचा अर्थ आहे. पहिलं वाक्य चुकलेलं आहे. ठीक आहे. शी जम्प इन टू द रिव्हर हे वाक्य बरोबर आहे. चल अवस्था दाखवण्यासाठी खालून वर किंवा वरून खाली असा जर अर्थ दाखवायचा असेल चल अवस्था तर आपण काय वापरतो? जम्प्ड इन टू असं वापरतो. द पोलीस कॉट द थीफ बाय द आर्म. हे पण वाक्य बरोबर आहे. बाय द आर्म बरोबर आहे. आय डू नॉट ॲग्री टू युअर प्रपोजल. ॲग्री टू म्हणजे प्रपोजल असतं, ॲग्री विथ पर्सन असतो, ॲग्री ऑन सब्जेक्ट असतो. लक्षात घ्या, हे सुद्धा बरोबर आहे. हे तिसरं जे वाक्य द पोलीस कॉट द थीफ बाय द आर्म, आलं कसे? हे वाक्य देखील बरोबर आहे, हे देखील बरोबर आहे. लक्षात घ्या. मग आपलं कोणतं चुकलं याच्यातलं? पर्याय क्रमांक 1. म्हणून 74चं उत्तर आलं 1. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 75 बघा. मॅच द फॉलोविंग. जोड्या जुळवायच्या आहेत. आता यांचे हे बहुतेक वेळेस सगळे शब्द आलेले, टोटल आलेले आहेत आतापर्यंत. केनल म्हणजे कुत्र्याचं घर, जिथे आपण डॉगला ठेवतो. स्पिन्स्टर म्हणजे कुमारिका आपण त्याला म्हणतो. पॉलिगॅमी म्हणजे हॅव्हिंग मेनी वेव्ज ॲट द सेम टाईम, बहुपत्नीक पद्धत. पॅनेशिया म्हणजे पॅनेशियाचा अर्थ काय होतो? अनेक आजारावर उपाय असा त्याचा अर्थ आहे. रामबाण उपाय आपण म्हणतो. आता बघा, केनल म्हणजे काय? कुत्र्याचं घर. प्लेस वेअर डॉग्स आर केप्ट, याचं उत्तर आलं 2. बरोबर आहे. स्पिन्स्टर अँड अनमॅरिड वुमन, याचं आलं 3. बरोबर आहे. पॉलिगॅमी हॅव्हिंग सेव्हरल वाईव्स ॲट द सेम टाईम, याचं उत्तर आलं 4. आणि पॅनेशिया रेमेडी विच इज सपोज टू क्युअर ऑल डिसीज, आलं लक्षात? याचं उत्तर आलं 1. म्हणजे 2, 3, 4, 1. 2, 3, 4, 1 कुठे आहेत ते बघूयात आपण. 2, 3, 4, 1 हे आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून प्रश्न क्रमांक 75चं उत्तर आलं 2. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 76. आयडेंटिफाय द सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस विथ द करेक्ट ऑफ ॲडजेक्टिव्ज. करेक्ट ऑफ ॲडजेक्टिव्ज लक्षात घ्या. हा प्रश्न बघा. द फ्लावर्स स्मेल स्वीट. हा प्रश्न अगोदर पण येऊन गेलेला आहे. द फ्लावर्स स्मेल स्वीट. स्मेल हा काय? लिंकिंग व्हर्ब आहे आणि लिंकिंग व्हर्ब नंतर नेहमी ॲडजेक्टिव्हच येतो. लक्षात घ्या. म्हणजे हे वाक्य बरोबर. गोपाल इज सिनियर टू यू बाय 2 years. सिनियर नंतर सिनियर, ज्युनियर, सुपेरियर, इन्फेरियर, या प्रायर, प्रेफरेबल यांच्यानंतर 2च येतो. म्हणजे हे वाक्य देखील बरोबर आहे. डन. द काफ इज एल्डर दॅन दॅट. एल्डर हा व्यक्तीची तुलना करण्यासाठी वापरला जातो, वस्तूची, प्राण्यांची तुलना करण्यासाठी वापरला जात नाही. आणि दुसरं, एल्डर नंतर 2 येतो, दॅन येत नाही. हे लक्षात घ्या. ठीक आहे. हे वाक्य ठीक आहे, लक्षात घ्या. म्हणून हे वाक्य चुकलं आहे. हे वाक्य असं असायला पाहिजे होतं, धिस काफ इज ओल्डर दॅन दॅट. तर हे वाक्य बरोबर राहिलं असतं. नेक्स्ट, मेनी अ टाइम्स आय रिमेंबर्ड यू. मेनी अ किंवा ॲन नंतर लक्षात घ्या, मेनी ए किंवा ॲन नंतर नेहमी सिंग्युलर व सब्जेक्ट म्हणजे एकवचनी कर्ता व एकवचनी क्रियापद येतो. सिंग्युलर सब्जेक्ट, सिंग्युलर वर्ब. आलं का लक्षात? मेनी अ टाइम्स, पहिली गोष्ट टाइम्सनी पाहिजे, मेनी अ टाइम असं पाहिजे. लक्षात घ्या. आय रिमेंबर्ड यू, लक्षात घ्या. हे वाक्य देखील चुकलेलं आहे. आलं का लक्षात? मेनी अ टाइम असं ही फ्रेज आहे. लक्षात घ्या. आता ह्या 3 जर गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या, कोणत्या? मेनी, एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, मेनी. ठीक आहे. मेनी नंतर प्लुरल वर्ब, प्लुरल नाऊन, प्लुरल वर्ब. मेनी ए असं म्हटलं तर याच्यानंतर सिंग्युलर सब्जेक्ट, सिंग्युलर वर्ब. अ ग्रेट मेनी असं जर म्हटलं तर याच्यानंतर देखील प्लुरल सब्जेक्ट, प्लुरल वर्ब. लक्षात घ्या. फक्त मेनी ए किंवा ॲन हा जो असतो याच्यानंतर नेहमी एकवचनी
कर्ता आणि एकवचनी क्रियापद येतं, एकवचनी नाम एकवचनी क्रियापद. इथं टाइम्स चुकलेलं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, मेनी अ टाईम असं पाहिजे म्हणून ते वाक्य देखील चुकलेलं आहे. मग लक्षात घ्या, याच्यात हे 2 वाक्य चुकलेत, म्हणजे पहिलं आणि दुसरं बरोबर आहे, ए आणि बी. मग ए आणि बी कुठे ते बघूयात. म्हणून 76चं उत्तर आलं 1. ठीक आहे, लक्ष द्या व्यवस्थित एक्सप्लेनेशनवर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 77. चूज द सिनोनिम फॉर द अंडरलाइन वर्ड. अंडरलाइन. In spite of financial constraint, Raghu started his business and very soon became a successful industrialist. कन्स्ट्रेंट किंवा कॉन्स्ट्रेंट म्हणजे काय? प्रतिबंध असते, मनाई असणे, अटकाव असणे, बरं, असा त्याचा अर्थ आहे. हा प्रश्न ऑलरेडी सुद्धा येऊन गेलेला आहे, आधी पण आलेला आहे. तर क्रायसिस हा त्याचा अर्थ येणार नाही, जरी कॉन्टेस्टमध्ये म्हटलं तरी. ऑलरेडी त्याचा उत्तर आयोगाने रिस्ट्रिक्शन दिलेलं आहे, प्रतिबंध, निर्बंध असून सुद्धा. रघुने काय केलं, स्वतःचा बिझनेस सुरू केला. म्हणजे रघुला अनेक प्रतिबंध असून सुद्धा, निर्बंध असून सुद्धा त्याने काय केलं, स्वतःचा बिझनेस सुरू करा आणि लवकरच तो काय झाला, एक चांगला उद्योजक बनला, असा त्याचा अर्थ आहे. मग रिस्ट्रिक्शन येईल, सपोर्ट येणार नाही, फ्रीडम येणार नाही, कारण निगेटिव्ह येते, बरोबर आहे, निगेटिव्ह सेन्स आहे त्यामधून. हे 2 वाक्य निगेटिव्ह सेन्स आहेत, हे 2 पॉझिटिव्हचे आहेत, लक्षात घ्या. मग याच्यात काय येईल, रिस्ट्रिक्शन त्याचं उत्तर येईल. म्हणून प्रश्न क्रमांक 77चं उत्तर आलं कॉन्स्टंटचं समानार्थी रिस्ट्रिक्शन. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 78 बघा. आयडेंटिफाय द नॉन फायनाइट क्लॉज अँड इट्स टाईप अंडरलाइन in the following sentence. Eating tobacco is injurious to health. Eating tobacco is injurious to health. लक्षात घ्या मित्रांनो, त्याचं स्थान कुठे आहे, त्याचं स्थान कुठे आहे, त्याचं स्थान एक क्रियापदाच्या आधी आहे. आणि क्रियापदाच्या आधी येणारा भाग हा नेहमी काय असतो, सब्जेक्ट असतो. सब्जेक्ट असतो म्हणजेच तो काय असतो, कर्ता असतो. आणि कर्ता म्हणून येण्याचा अधिकार हा नेहमी नामाचा असतो. नाम म्हणून कोणत्या कोणत्या गोष्टी येतात, नाम म्हणून जिरंड येतो, इन्फिनिटिव्ह येतो, नाऊन येतो, प्रोनाऊन येतो, नाऊन फ्रेज येते, जिरंडियल फ्रेज येते. तर मित्रांनो, ही जिरंड फ्रेज आहे, जिथं वाक्याच्या कर्ता म्हणून तो काम करत आहे, त्याला ING क्लॉज असं देखील म्हणतात. ही जिरंड फ्रेज आहे, ती वाक्यात कर्त्याचं काम करत आहे, कारण इच्छा आधी जर म्हटलं तर बघा कर्ता आहे. फ्रेज म्हटलं तर एकापेक्षा जास्त शब्द त्याच्यात आले ती फ्रेज असते, ही जिरंड फ्रेज आहे. मग त्याला आपण इथे जिरंड फ्रेज त्यांनी उत्तर नाही दिलेलं, त्यांनी काय म्हटलं आहे बघूया आता. नॉन फायनाइट रिलेटिव्ह क्लॉज असा प्रकार नसतो, नॉन फायनाइट EN रिलेटिव्ह क्लॉज नाही. नॉन फायनाइट ING नाऊन क्लॉज, ING नाऊन क्लॉज आहे. ING नाऊन क्लॉज म्हणजेच हा काय असतो, हा काय असतो, ING नाऊन क्लॉज. नाऊन क्लॉज ING, त्याने जिरण हा शब्द वापरण्यापेक्षा ING नाऊन क्लॉज म्हटलं आहे, त्यालाच जिरण फ्रेज असं म्हणतात. लक्षात घ्या, हे त्याचं उत्तर बरोबर आहे. नॉन फायनाइट कंपॅरेटिव्ह क्लॉज नाही. ठीक, म्हणून प्रश्न क्रमांक 78चं उत्तर आलं 3. ठीक, नेक्स्ट प्रश्न क्रमांक 79. आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड चूज द करेक्ट ऑप्शन ऑफ देअर सिक्वेन्स. ठीक आहे, पहिलं वाक्य घेतलं, ही इज अ ब्रेव किंग. ही इज अ ब्रेव किंग. किंग हा नाऊन आहे आणि नाऊनच्या आधी नेहमी ॲडजेक्टिव्ह येत असतो, म्हणजे पहिलं झालं ॲडजेक्टिव्ह. लक्षात घ्या, ॲडजेक्टिव्ह आलं पहिलं, डन. दुसरं बघा, बी माय फ्रेंड डिडंट क्वाईट करेक्टली. क्वाईट करेक्टली ही ॲडवर्ब फ्रेज आहे, म्हणजेच हा आला ॲडवर्ब. लक्षात घ्या, हा काय आला, ॲडवर्ब. ओ शी लुक्स ब्युटिफुल. ओ चिन्हावरून तुम्हाला लक्षात येत असेल, हा इंटरजेक्शन आहे, इंटरजेक्शन आहे. ठीक, पुढे बिहाइंड द हाऊस देअर इज अ गार्डन. बिहाइंड द हाऊस देअर इज अ गार्डन हे आहे प्रेपोजिशन. खरं वाक्य असे, देअर इज अ गार्डन बिहाइंड द हाऊस. खरं वाक्य असं आहे. जर इंट्रोडक्टरी सब्जेक्टने आपण सुरू केलं तर खरं वाक्य असेल, देअर इज अ गार्डन बिहाइंड द हाऊस. आणि नामाच्या आधी नेहमी काय येतो, नाऊनच्या आधी नेहमी प्रेपोजिशन येत असतो. लक्षात घ्या, कारण याला बिहाइंड द हाऊस हा खरा म्हटला तर हाऊस काय आहे, हा नाऊन आहे, बिहाइंड काय प्रेपोजिशन आहे, म्हणजे बिहाइंडचा हा ऑब्जेक्ट आहे. लक्षात घ्या, पण याच्यात जाण्यापेक्षा लक्षात घ्या बिहाइंड काय प्रेपोजिशन आहे. रिअल वाक्य कसं आहे तेही तुम्हाला सांगितलं, देअर इज अ गार्डन बिहाइंड द हाऊस असं रिअल सेंटेन्स आहे. मग आता बघूयात ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, इंटरजेक्शन अँड प्रेपोजिशन. लक्षात, मग आपण बघूयात. ॲडजेक्टिव्ह आहे, ॲडवर्ब आहे, इंटरजेक्शन आहे, प्रेपोजिशन आहे, म्हणजेच त्याचं उत्तर काय आलं 2. ठीक आहे, मग प्रश्न क्रमांक 79चं उत्तर आलं 2. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 80 बघा. चूज द वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द सेंटेन्स. वन वर्ड सबस्टिट्यूट. ठीक आहे, आता हे बघा, वन हू लुक्स ॲट द ब्राईटर साईड ऑफ थिंग्स. जीवनाकडे आशावादी दृष्टीने पाहणारा व्यक्ती असतो ऑप्टिमिस्ट, म्हणजे आशावादी. ऑप्टिमिस्ट म्हणजे आशावादी. अल्ट्रुइस्ट म्हणजे काय, जो दुसऱ्याच्या कल्याणाची चिंता वाहतो, परोपकारी माणूस, त्याला अल्ट्रुइस्ट म्हणतात. पेसिमिस्ट म्हणजे काय असतो,
हा डार्कर साईडवाला असतो, हा निराशावादी असतो, नेहमी प्रत्येक गोष्टीकडे निराशा म्हणून बघत असतो. आणि अथेइस्ट म्हणजे काय? अ पर्सन हू डज नॉट बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड, म्हणजे नास्तिक, देवाच्या अस्तित्वावर विश्वास नसणारा तो असतो नास्तिक. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 80चं उत्तर आलं एक ऑप्टिमिस्ट, आशावादी. ठीक आहे, वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणून. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 81 बघा, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स इन द फॉलोइंग एक्झाम्पल. आता यामध्ये बघा, आय हॅव नो कॉम्पिटिशन फॉर यू विथ दिस प्राईज. आय हॅव नो कॉम्पिटिशन फॉर यू नाही, लक्षात घ्या. फॉर यू नसतं, व्यक्तीसाठी विथ यू असतं, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि फॉर हा कोणासाठी? कॉम्पिटिशन फॉर हा कोणासाठी असतो? वस्तूसाठी असतो किंवा इतर गोष्टींसाठी असतो. पुढे बघा, आय हॅव नो कॉम्पिटिशन विथ यू फॉर दिस प्राईज, हे वाक्य बरोबर आहे. तिसरं वाक्य बघा, ही हॅझंट गॉट सम मनी, हे वाक्य निगेटिव्ह आहे. हॅझंट गॉट एनी मनी पाहिजे, इथं सम नाही, इथं काय यायला पाहिजे? एनी मनी यायला पाहिजे, म्हणून हे वाक्य देखील चुकलं. आय हॅव नो अथॉरिटी ओव्हर यू, हे वाक्य रिॲलिटी जर चेक केली आपण तर असेल, आय डू नॉट हॅव एनी अथॉरिटी ओव्हर यू, ऑन यू, अपॉन यू असेही चालतात, लक्षात घ्या. हे वाक्य इथे म्हणजे म्हणावं तसं हे वाक्य पण करेक्ट आहे, पण इथे आपण चूक गृहीत धरूयात म्हणून, कारण हा प्रश्न कॅन्सल होण्याची शक्यता होती पण कॅन्सल झाला नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. मग 81चं उत्तर काय येईल? 81चं उत्तर येईल 2. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 82चं बघा, आयडेंटिफाय द सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस पंक्च्युएटेड करेक्टली. आता यामध्ये बघा, पंक्च्युएशन मी तुम्हाला बोललो, पंक्च्युएशन करेक्ट स्पेलिंग याच्यावर प्रश्न असतात म्हणजे असतातच. आता याच्यात बघा, पहिलं वाक्य, द सन हॅव्हिंग रायझन वी कंटिन्यूड अवर जर्नी. द सन हॅव्हिंग रायझन ही ॲब्सोल्यूट फ्रेज आहे जी सिम्पल सेंटेन्समध्ये वापरली जाते. मग त्याच्यानंतर कॉमा यायला पाहिजे, सेमीकॉलन येत नाही, इथे काय पाहिजे? कॉमा पाहिजे. वी कंटिन्यूड अवर जर्नी, हे वाक्य चुकलं कारण इथे सेमीकॉलन दिला आहे, तिथे काय पाहिजे? कॉमा पाहिजे. ठीक आहे. दुसरं, ही फॉट फॉर हिज आयडियल अर्नेस्टली डिवोटेडली अँड ब्रेवली. एकापेक्षा जास्त घटक असतील तर ते कॉमा देऊन आपण जोडतो. 2 किंवा 2पेक्षा जास्त असतील तर शेवटी जो ॲडजेक्टिव्ह येतो, नाम येतो किंवा जेही येतो तो ॲडने जोडला जातो. म्हणजे या अनुषंगाने हे वाक्य बरोबर आहे. ठीक आहे. तिसरं बघा, हाऊ नोबल इज मर्सी, हे वाक्य खरं तर हाऊ नोबल मर्सी इज असं लिहायला पाहिजे, पण कॉन्टेक्स्टमध्ये काही काही वेळ असं पण वाक्य दिलेलं आहे, म्हणजे हे पण वाक्य बरोबर आहे, चिन्ह वगैरे पण बरोबर आहे. आता चौथं वाक्य बघा, डीमध्ये, अलास दॅट अ फ्रेंड शुड बी फॉल्स. आता अलास नंतर एक्सक्लेमेटरी मार्क यायला पाहिजे. भावना अतिरेकीमुळे जे व्यक्तीच्या तोंडातून अचानकपणे शब्द बाहेर पडतात त्याच्यानंतर इमिजिएट अलास असेल, ओ असेल, हुर्रे असेल, याच्यानंतर इमिजिएट काय यायला पाहिजे? एक्सक्लेमेटरी मार्क यायला पाहिजे, परंतु इथे कॉमा दिला म्हणून हे वाक्य चुकलं. बरोबर आहे. मग आता याच्यात कसं आहे, 2च वाक्य बरोबर आहेत, बी आणि सी. त्यांनी काय विचारलं? पंक्च्युएटेड करेक्टली कोणते आहेत? मग बी आणि सी. मग आन्सर बी आणि सी कुठे आहेत ते बघूयात. आन्सर ऑप्शनमध्ये आहे 2मध्ये बी आणि सी. म्हणून प्रश्न क्रमांक 82चं उत्तर आलं 2. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 83 बघा, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. क्वेश्चन टॅग, ठीक आहे, क्वेश्चन टॅग. आता याच्यात बघा, मोनिका इजंट व्हेरी टॉल, वाक्य निगेटिव्ह आहे. मोनिका म्हणजे फिमेनिन जेंडर आहे, त्यासाठी येईल शी, बरोबर आहे. आणि इज म्हणजेच इज शी तुम्हाला जिथे दिसलं ते तुमचं क्वेश्चन टॅग, बरोबर आहे. इज शी आहे, इजंट शी नाही येणार कारण निगेटिव्हचा क्वेश्चन टॅग निगेटिव्ह होत नाही, पॉझिटिव्ह होतो, लक्षात घ्या. इजंट इट नाही येणार कारण करता मोनिका आहे, फेमिनिन जेंडर आहे. डझंट शी नाही येणार कारण हा सिम्पल प्रेझेंटमध्ये एस लागलेला वाक्य नाही आहे, म्हणून ते येणार नाही. मग याचं 83चं उत्तर काय येईल? मोनिका इजंट व्हेरी टॉल, इज शी असं त्याचा क्वेश्चन टॅग येईल. म्हणून प्रश्न क्रमांक 83चं उत्तर आलं 1. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 84 बघा, आयडेंटिफाय द करेक्ट कंडिशनल सेंटेन्सेस इन द फॉलोइंग. कंडिशनल सेंटेन्सेस, अटदर्शक वाक्य. ठीक आहे. बघा पहिलं वाक्य काय? इफ शी वर्क्स हार्ड शी विल सेक्युअर फर्स्ट पोझिशन. येस, हे वाक्य बरोबर आहे. प्रोबॅबल कंडिशनचं वाक्य आहे. इफच्या क्लॉजमध्ये सिम्पल प्रेझेंट, मेन क्लॉजमध्ये सिम्पल फ्युचर. ठीक आहे, हे वाक्य बरोबर आहे. बीमध्ये बघा, इफ ही विल टेक अन अर्ली बस ही विल रीच पुन्हा इन द आफ्टरनून. इफच्या क्लॉजमध्ये कधीही फ्युचर टेन्स
किंवा मॉडल व्हर्ब्स येत नाही इफच्या क्लॉजमध्ये. लक्षात घ्या, इफच्या क्लॉजमध्ये येणारे दोनच काळ असतात, एक म्हणजे प्रेझेंट टेन्स आणि दुसरा म्हणजे पास्ट टेन्स. फ्युचर टेन्स किंवा मॉडल व्हर्ब त्याच्यात येत नाहीत, शाल विल वूड त्याच्यासोबत येत नाहीत. कुठपर्यंत? इथपर्यंत कधीच काय येत नाही, विल वूड कॅन कुड येत नाहीत. लक्षात घ्या, त्यांचं स्थान कुठे असतं? मेन क्लॉजमध्ये असतं. इकडे येऊ शकतात ते सिक्वेन्सनुसार काळा. म्हणजे तुम्ही ते कंडिशनल सेंटेन्स या चॅप्टरचा जर व्यवस्थित अभ्यास केला, जे 4 कंडिशनल आहेत त्याचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला कळेल. माझ्या PYQ या पुस्तकमध्ये म्हणजे क्वेश्चन पेपर ॲनालिसिस केलं 1984 ते 2021पर्यंतचे 22पर्यंतचे क्वेश्चन पेपर्स आहेत. त्याच्यात बघा एकदम सिस्टमॅटिक दिलेलं आहे मी, ते व्यवस्थित वाचा म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल. म्हणजे हे वाक्य काय चुकलं आहे, आलं का लक्षात? म्हणजे इथपर्यंत हे जे इफचं क्लॉज आहे इथपर्यंत कंडिशनल सेंटेन्समध्ये इफच्या क्लॉजमध्ये कधीच फ्युचर टेन्स किंवा मॉडल व्हर्ब्स येत नाहीत. इफच्या क्लॉजमध्ये दोनच काळ येतात, कोणते? एक प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स. लक्षात आलं? इफचा क्लॉज कुठपर्यंत असतो? इफचा क्लॉज हा इथपर्यंत असतो. याच्यात येणारं काळ असेल तर दोनच असतात, प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स. लक्षात घ्या, ठीक आहे. तिसरं वाक्य बघा, इफ यू व्हिसल्ड द गर्ल. इफ यू व्हिसल्ड, बरोबर आहे. इथपर्यंत इफचा क्लॉज आहे, याच्यात कोणता टेन्स आला आहे? पास्ट टेन्स आला आहे. मी तुम्हाला बोललो ना, इफचा क्लॉज प्रेझेंट टेन्स किंवा पास्ट टेन्स यापुरताच मर्यादित आहे, त्याच्यात फ्युचर टेन्स किंवा मॉडल व्हर्ब येत नाही. द गर्ल्स वूड माइंड इट, बरोबर आहे. ही इम्प्रोबॅबल कंडिशन आहे, असं केलं तर असं होईल. म्हणजे असं म्हणजे ही काय असते? इम्प्रोबॅबल कंडिशन आहे. लक्षात घ्या, ठीक आहे. डी बघा, इफ ही वूड ट्राय हार्ड. बघा आता इफच्या क्लॉजमध्ये मी तुम्हाला सांगितलं कोणता टेन्स असतो? पास्ट टेन्स किंवा प्रेझेंट टेन्स असतो. वूड हा मॉडल आहे, तो तिथे येणार नाही, म्हणजे हे वाक्य देखील चुकलं. ही वूड गेट अ फर्स्ट क्लास इथपर्यंत बरोबर आहे, परंतु इथे काय आहे? इथे काय असायला पाहिजे होतं? हे वाक्य जर इथे असं राहिलं असतं, इफ ही ट्राईड हार्ड, हे वाक्य जर असं राहिलं असतं, इफ ही ट्राईड हार्ड, तर हे वाक्य पुढचं बरोबर आलं असतं. आलं का लक्षात? इथं प्रेझेंट आलं आहे, हे बघा लक्षात घ्या. इफच्या क्लॉजसोबत प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स, परफेक्ट पास्ट टेन्स किंवा इतर टेन्स जे प्रेझेंट आणि पास्टसोबत असतील तेच येतात. फ्युचर टेन्स किंवा मॉडल व्हर्ब येत नाहीत इफसोबत. लक्षात घ्यावं. मग आता उत्तर काय आलं माहिती बघा, पहिलं बरोबर आहे आणि तिसरं बरोबर, म्हणजे ए आणि सी बरोबर आहे. आता ए आणि सी कुठे आहेत ते बघूयात आपण. ए आणि सी आहेत पहिल्याच्या याच्यामध्ये, म्हणून प्रश्न क्रमांक 84चं उत्तर आलं 1, ए अँड सी. आता प्रश्न क्रमांक 85 बघा, व्हाईट आर पेंटिंग्स मेनी पीपल दीज डेज देअर हाऊसेस. आता इथं बघा काय, हा वर्ड ऑर्डरवर प्रश्न आहे, लक्षात घ्या, क्रमाने लावायचा आहे. आता याच्यात बघा वाक्याची सुरुवात आपण नेहमी कर्त्याने करतो, बरोबर आहे. याच्यात कर्ता आहे मेनी पीपल, बरोबर आहे. मेनी पीपल, बरोबर आहे. मेनी पीपल कुठे आहे? मेनी पीपल कुठे आहे? सीमध्ये. आर पेंटिंग, त्याच्यानंतर आर पेंटिंग, बरोबर आहे. मेनी पीपल आर पेंटिंग, बरोबर आहे. आर पेंटिंग कुठे आहे? आर पेंटिंग बीमध्ये, सी बी, बरोबर आहे. आता सी बी आणि नंतर काय आहे? मेनी पीपल आर पेंटिंग, बरोबर आहे. पेंटिंग देअर हाऊसेस. अरे इथं देअरचं स्पेलिंग पण चुकलेलं आहे. देअर हाऊसेस, लक्षात घ्या. देअर हाऊसेस काय? ई आहे. म्हणजे आता बघा CBE दिसते का तुम्हाला? कुठे CBE दिसते? आणखी कुठे CBE आहे का? नाही, कुठंच नाही. म्हणजे पहिला पर्याय बरोबर आहे. इथं लक्षात घ्या मित्रांनो, हा प्रश्न कॅन्सल होण्याची शक्यता आहे, कारण देअरच्या ऐवजी तो देअर ॲडव्हर्ब आहे, हा देअर पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे आणि तो नेहमी नामाच्या आधी येतो. लक्षात घ्या, हा प्रश्न कॅन्सल होण्याची शक्यता आहे झाला तर, ठीक आहे. याचं उत्तर काय आलं? याचा क्रम कसा लागेल? मेनी पीपल आर पेंटिंग देअर हाऊसेस व्हाईट दीज डेज असेल. मेनी पीपल आर पेंटिंग देअर हाऊसेस व्हाईट दीज डेज असं त्याचं येईल उत्तर. म्हणून प्रश्न क्रमांक 85चं उत्तर आलं 1. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 86 बघा, कंप्लीट द सेंटेन्स चूजिंग द करेक्ट फ्रेज. कंप्लीट द सेंटेन्स चूजिंग द करेक्ट फ्रेज. ही डॅश डॅश इन अ हरी म्हणजे घाईत. ही वेंट ऑफ म्हणजे तो घाईत निघून गेला असा त्याचा अर्थ आहे. टू डिपार्ट किंवा टू लिव्ह. टू डिपार्ट किंवा लिव्ह याचा अर्थ आहे. डिपार्ट किंवा लिव्ह असा त्याचा अर्थ आहे. ही वेंट ऑफ इन अ हरी असा त्याचा अर्थ आहे, बाकीचं नाही आहे, ठीक आहे. नेक्स्ट म्हणून प्रश्न क्रमांक 86चं उत्तर आलं 1. आता हे बघा, वेंट ओव्हर म्हणजे निहाळणे, पाहणे. वेंट ऑन म्हणजे गो ऑन म्हणतो, कंटिन्यू करणे. वेंट थ्रू म्हणजे गो थ्रू म्हणतो आपण, वाचणे, चाळणे असं म्हणतो. लक्षात घ्या, याच्यात फक्त
एकच ही फ्रेज बसते, लक्षात घ्या. टू डिपार्ट, टू लिव्ह म्हणजेच वेंट ऑफ. म्हणून प्रश्न क्रमांक 86चं उत्तर आलं 1. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 87 बघा. फिल इन द ब्लँक विथ द ॲप्रोप्रिएट प्रेपोजिशन. प्रेपोजिशनवर प्रश्न विचारला, लक्षात घ्या. आय हॅव इटन नथिंग यस्टरडे. इथे पॉईंट ऑफ टाईम आला आहे, लक्षात घ्या. म्हणजे क्रियेची फक्त वेळ दिलेली आहे केव्हा सुरू झाली अशी, आणि पॉईंट ऑफ टाईम असेल तर परफेक्ट प्रेझेंटमध्ये, परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समध्ये सिन्स येतो, लक्षात. पॉईंट ऑफ टाईम मग बघा इथे फॉर येईल का? फॉरसाठी कॅल्क्युलेटेड टाईम लागतो, मग तो येणार नाही. सिन्स हा पॉईंट ऑफ टाईमसाठी येतो, ऑन नाही येणार, टिल नाही येणार, लक्षात घ्या. ठीक आहे. मग प्रश्न क्रमांक 87चं काय उत्तर येईल? आय हॅव इटन नथिंग सिन्स यस्टरडे. ठीक आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 87चं उत्तर आलं 2, सिन्स. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 88 बघा. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. किंवा वाक्य व्यवस्थित बघा. एमध्ये आहे इच ऑफ द बॉईज हॅव फिनिश्ड हिज वर्क. इच ऑफ द बॉईज वाक्य बघा, बॉईज इथपर्यंत बरोबर आहे, पण इथं काय पाहिजे? इथं हॅज पाहिजे, कारण पुढे पण त्या हॅजनुसार काय आलं आहे? हिज आलं आहे, लक्षात घ्या. म्हणजे इच ऑफ, आयदर ऑफ, नायदर ऑफ, नन ऑफ यानंतर अनेकवचनी नाम येतं, परंतु क्रियापद मात्र काय येतं? एकवचनी येतं, बरोबर आहे. या हॅवच्या ऐवजी इथं काय पाहिजे होता? हॅज, म्हणून पहिलं वाक्य चुकलं. दुसरं घ्या. मेनी अ मॅन वॉज किल्ड इन द वॉर. आता अगोदरच झालं, दुसरा प्रश्न आला आहे. मेनी ए नंतर, मेनी ॲन नंतर नेहमी एकवचनी नाम येतं, इथं अनेकवचनी नाम आलं, तिथं मॅन पाहिजे होता, बरोबर. इथं अनेकवचनी नाम आलं आहे आणि मेनी ए नंतर एकवचनी येतं आणि एकवचनी क्रियापद येतो, इथं मॅन पाहिजे होता, म्हणून हे वाक्य देखील चुकलं. ठीक आहे. तिसरं, नायदर ऑफ द थ्री इज प्रेझेंट देअर. नायदर ऑफ द थ्री ना, खरं तर नायदर ऑफ द टूच असतो. नायदर हा 2 घटकांसाठी असतो, पण एका ठिकाणी आयोगाने नायदर ऑफ द थ्री ही रचना करेक्ट दिलेली आहे, म्हणजे हे उत्तर असू शकतं बरं का, सी, लक्षात घ्या. म्हणून याचं उत्तर येईल ओनली सी. बाकीचे 2 इनकरेक्ट आहेत, लक्षात घ्या. पण हे सुद्धा नाही, म्हणजे ते जर म्हटलं करेक्ट म्हटलं तर नन ऑफ द असं पण ऑप्शन नाही, किंवा ऑल आर इनकरेक्ट असं पण ऑप्शन नाही आहे. ठीक आहे. ओनली सी आहे म्हणून दिलं, कारण एका ठिकाणी आयोगाने दिलं आहे म्हणून ते उत्तर मी तुम्हाला सांगितलं. बघूयात नेक्स्ट. म्हणून प्रश्न क्रमांक 88चं उत्तर आलं 3. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 89 बघा. चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन हू मूव्स फ्रॉम वन कंट्री टू अनदर. वन हू मूव्स वन कंट्री टू अनदर. आता याच्यात लक्षात घ्या, जो एका देशातून दुसऱ्या देशात फक्त काय करतो? भटकंती करतो, फिरतो, बरोबर. आता याचे शब्द दिलेत. इमिनंटचा अर्थ काय होतो? प्रख्यात, नामवंत असा अर्थ होतो. याचा काय संबंध आहे? वॅगाबॉन्डचा अर्थ काय होतो? विनाकारण भटकंती करणे असा त्याचा अर्थ असतो, बरोबर आहे. वॅगाबॉन्ड म्हणजे काय? भटकंती करणं. आणि इमिग्रंट हा काय असतो? म्हणजे आपला देश सोडून दुसऱ्या देशात जो स्थायिक होतो त्याला इमिग्रंट म्हणतात, बरोबर आहे. आणि हा जो दुसरा इमिग्रंट आहे म्हणजे हा त्याचा जो सोडून दुसऱ्या देशात स्थायिक होतो हा इमिग्रंट असतो. खरं तर याचं उत्तर व्हॅगाबॉन्ड यायला पाहिजे. नुसतं भटकंती करण्या उद्देश आहे ना, देशात स्थायिक होणे किंवा आपला देश सोडून दुसऱ्या देशात जाणे असा उल्लेख नाही, किंवा दुसरा देश सोडून आपल्या देशात येणे असा उल्लेख नाही. त्याचं उत्तर व्हॅगाबॉन्ड यायला पाहिजे, पण इमिग्रंट उत्तर दिलं आहे. बघूयात काय होतं पुढे. प्रश्नपत्रिका चेंज झाली तर होईल. हे उत्तर दिलेलं आहे, पण खरं उत्तर तर हे यायला पाहिजे, लक्षात घ्या. ठीक, अर्थानुसार. नुसतं भटकंती करतो, इकडून तिकडे जायला ज्याला आवडतो. व्हॅगाबॉन्डचा अर्थ काय होतो? निव्वळ भटकंती करणारा, भटकंती करण्याची ज्याला आवड आहे. उन्हाळ टपोरीसुद्धा व्हॅगाबॉन्ड असतो, लक्षात घ्या. ठीक आहे. मग नेक्स्ट, मग आता बघूयात. 89चं उत्तर इथं 3 दिलेलं आहे, पण व्हॅगाबॉन्ड शक्यता आहे देण्याची. ठीक आहे. पुढचं प्रश्न क्रमांक 90 बघा. मॅच द फॉलोइंग. ए आणि बी दिले. बी केअरफुल. जेव्हा वाक्य बीने सुरुवात होतं तेव्हा ते वाक्य इम्पेरेटिव्ह असतं, म्हणजे इथं आलं 4. ठीक आहे. हाऊ केअरफुल यू आर. हाऊ केअरफुल यू आर जेव्हा वाक्य व्हाव किंवा व्हॉटने सुरू होतं आणि वाक्याच्या शेवटी जर एक्सक्लेमेटरी मार्क असेल तर तो काय असतो? तो काय असतो? विधान काय असतो? एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असतो, म्हणजे इथे आलं 3. पुढे यू आर केअरफुल. वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप आहे आणि वाक्याची सुरुवात सब्जेक्टने झालेली आहे, म्हणजेच हा आहे ॲसर्टिव्ह, डिक्लरेटिव्ह किंवा स्टेटमेंट. वाक्यात कोणतं दिलं आहे? डिक्लरेटिव्ह दिलं आहे, म्हणजे इथं आलं 2. बरोबर. आर यू केअरफुल. वाक्याची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने किंवा सपोर्टिंग व्हर्बने झालेली आहे आणि वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क आहे, म्हणजेच हा आहे इंट्रोगेटिव्ह. बरोबर. इंट्रोगेटिव्ह कुठे आहे? 1ला आहे. म्हणजे आपण खरा क्रम बघितला 4 3 2 1. 4 3 2 1. बी केअरफुल इम्पेरेटिव्ह. बरोबर. 4 3 2 1. 4 3 2 1.
हे त्याचं उत्तर आहे बरोबर. 4 3 2 1 आलं लक्षात. म्हणून प्रश्न क्रमांक याचं उत्तर आलं 90चं उत्तर आलं 1. लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट आता प्रश्न क्रमांक 91 बघा. आयडेंटिफाय द सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस विथ करेक्ट यूज ऑफ प्रेपोजिशन्स. करेक्ट यूज ऑफ प्रेपोजिशन्स. नेक्स्ट आय एम टायर्ड ऑफ धिस वर्क. आय एम टायर्ड ऑफ बरोबर आहे. टायर्ड ऑफ धिस वर्क हे वाक्य बरोबर आहे. ही ऑर्डर्ड फॉर अ न्यू कार. ऑर्डर्ड हा ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे म्हणून त्यानंतर प्रेपोजिशन येत नाही. लक्षात घ्या. हे वाक्य चुकलं. ही रिझेंबल्स टू हिज ब्रदर. रिझेंबल्स म्हणजे तो त्याच्या भावासारखा दिसतो. रिझेंबल्स हा देखील काय आहे ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. याच्यानंतर प्रेपोजिशन येत नाही. हे वाक्य देखील चुकलं. यामध्ये फक्त पहिलाच पर्याय बरोबर आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 91चं उत्तर आलं 1 A. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 92 बघा. आयडेंटिफाय द फंक्शन्स SPOCA म्हणजे सब्जेक्ट प्रेडिकेट ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट ॲडवर्ब. याचं व्यवस्थित एकदा बघा. सब्जेक्ट प्रेडिकेट ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि ॲडवर्बियल किंवा ॲडवर्ब हे शोधायचे आहेत आपल्याला. ऑफ द अंडरलाईन वर्ड्स इन द फॉलोइंग सेंटेन्स अँड चूज द करेक्ट ऑप्शन फॉर देअर सिक्वेन्स. आता इथे बघा पहिलं आहे युअर डॉटर इज प्रेटी. प्रेटीला अंडरलाईन केलं आहे. प्रेटी हा ॲडजेक्टिव्ह असतो बरोबर. प्रेटी हा ॲडजेक्टिव्ह आहे. आता हा जो इज आहे हा आहे लिंकिंग वर्ब. लिंकिंग वर्ब. एम इज आर वॉज वेअर विल बी बिकम सीम ॲपियर फील टेस्ट ग्रो ही जी वर्ब आहेत याच्यानंतर ॲज अ कम्प्लिमेंट म्हणून नेहमी काय येतो ॲडजेक्टिव्ह येतो. आणि हा बघा हा जो ॲडजेक्टिव्ह असतो या सब्जेक्टबद्दल ॲडिशनल इन्फॉर्मेशन सांगत असतो. मग पहिल्या वाक्यात युअर डॉटर इज प्रेटी. प्रेटी कोण आहे युअर डॉटर. युअर डॉटर कोण आहे प्रेटी आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. याला काय म्हणतो आपण सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. आयोगाने CS असं दिलं आहे. आपण उलटं लिहूयात बरोबर. सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. युअर डॉटर इज प्रेटी. प्रेटी कोण आहे युअर डॉटर. हा असा क्रम लक्षात घ्या. दुसरं ही मेड हिज वाईफ हॅपी. ही मेड हिज वाईफ हॅपी. आता याच्यात बघा ही काय आला सब्जेक्ट. मेड काय आला वर्ब आला. हिज वाईफ काय आला ऑब्जेक्ट आला. आता या ऑब्जेक्टनंतर सुद्धा एक ॲडिशनल ॲडजेक्टिव्ह आला आहे. हा सुद्धा कॉम्प्लिमेंट आहे. पण हा कोणता कॉम्प्लिमेंट आहे. हा कशाबद्दल ॲडिशनल माहिती सांगतोय हिज वाईफबद्दल माहिती सांगतोय. म्हणजेच हा आला ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. हा काय आला ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. हा आला CO. ठीक आहे. ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट इकडे लिहू आपण म्हणजे CO ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आला. ही पुढे बघा ही हॅड गिवन द गर्ल अँड ॲपल. या वाक्यात 2 ऑब्जेक्ट आहेत. ही आला सब्जेक्ट हॅड गिवन आला वर्ब. द गर्ल आला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि हा आला डायरेक्ट ऑब्जेक्ट OD है ना. OD म्हणूया आपण. तिसरं काय आला OD आला. चौथं बघा ही हॅड गिवन द गर्ल अँड ॲपल. डायरेक्ट ऑब्जेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हे ऑलरेडीच आपण शिकलेलो आहेत. डायरेक्ट ऑब्जेक्ट ही वस्तू किंवा जागा असते. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट व्यक्ती किंवा प्राणी असतात. ही हॅड गिवन द गर्ल अँड अम्ब्रेला हे काय आलं मग इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. लक्षात घ्या इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे OI असं करूया आपण. ठीक आहे. बघा आता CS CO OD OI बरोबर आहे. म्हणजे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असा क्रम यायला पाहिजे. तर बघूयात आन्सर ऑप्शनमध्ये CS म्हणजे काय सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. ॲडवर्ब ऑर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. OD म्हणजे काय डायरेक्ट ऑब्जेक्ट. CO म्हणजे काय ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. लक्षात घ्या उलटं दिले त्यांनी. O पहिले पाहिजे होतं त्यांनी CO म्हटलं आहे. ठीक आहे. आता बघूयात मग आता याच्यात आपला क्रम काय ठरला आहे. आपला क्रम काय ठरला आहे. पहिला आला आहे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट बरोबर आहे. सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आला आहे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. दुसरा आला आहे आपला ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आला आहे आपला. तिसरा आला आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे OD आहे. उलटं शब्द करायचं फक्त. आणि चौथा आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट बरोबर आहे की नाही. मग या पद्धतीनेच आपण घेतलं आहे. एकदा इकडे नजर मारूयात मागे या बरोबर. सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट डायरेक्ट ऑब्जेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असं उत्तर आहे. आणि ते उत्तर आहे 4 मध्ये. लक्षात आलं. म्हणून प्रश्न क्रमांक 92चं उत्तर आलं 4. नेक्स्ट आता प्रश्न क्रमांक 93 बघा. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स चूजिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता वन वर्ड सबस्टिट्यूशनचाच प्रश्न आहे हा बरोबर आहे. अ फिलंथ्रॉपिस्ट इज. फिलंथ्रॉपिस्ट म्हणजे परोपकारी माणूस किंवा मानवाच्या कल्याणासाठी झटणारा माणूस. आलं लक्षात. अ लवर ऑफ ह्युमॅनिटी मानवजातीवर प्रेम करणारा माणूस.
त्याचे सगळे स्वार्थ बाजूला ठेवणारा माणूस, त्याला म्हणतात अ लवर ऑफ ह्युमॅनिटी मीन्स फिलॅन्थ्रॉपिस्ट. पुढे वन हू हेट्स वुमन नाही आहे, त्याला आपण मिसोजिनिस्ट असं म्हणतो. अ हेटर ऑफ मॅनकाइंड, अ हेटर ऑफ मॅनकाइंड म्हणजे माणूस घाणे ज्याला लोक आवडत नाहीत असा तो. ठीक आहे. अ मॅन विथ ॲबनॉर्मल हॅबिट, इसेंट्रिक म्हणतो आपण त्याला, इसेंट्रिक. इसेंट्रिक म्हणजे ज्याला म्हणजे वागण्यातच दोष असतात असा माणूस, त्याला ॲबनॉर्मल हॅबिट्स म्हणजे इसेंट्रिक म्हणतात. ऑड, बिझारे हे वेगवेगळे शब्द आहेत त्याला. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 93चं अ फिलॅन्थ्रॉपिस्ट मीन्स अ लवर ऑफ ह्युमॅनिटी हे त्याचं उत्तर येईल. म्हणून प्रश्न क्रमांक 93चं उत्तर आलं 1. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 94 बघा. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड इन द गिवन कॉन्टेक्स्ट. बरोबर. व्हॉट आर द अदर ऑप्शन्स ओपन टू अस. आता वाक्याचा अर्थ बघितला, आमच्यासाठी काय काय ऑप्शन्स ओपन आहेत म्हणजे आमच्यासाठी काय काय ऑप्शन्स म्हणजे पर्याय उपलब्ध आहेत असा त्याचा अर्थ होतो. या ओपनचा अर्थ इथे काय होईल, अवेलेबल. गिवन नाही येणार, अवेलेबल येईल. प्रॅक्टिकेबल नाही, पॅसेबल नाही. म्हणून प्रश्न क्रमांक 94चं उत्तर आलं 2. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 95 बघा. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. द ग्लास फील्स स्मूथ. पहिलं आहे फील्स, हा काय आहे, लिंकिंग वर्ब आहे आणि लिंकिंग वर्ब नंतर नेहमी ॲज अ कॉम्प्लिमेंट म्हणून काय येतो, ॲडजेक्टिव्ह येतो. हे वाक्य बरोबर. द प्लांट ग्रीव क्विकली, हे वाक्य देखील बरोबर आहे. ठीक आहे, हे वाक्य देखील बरोबर आहे. पुढचं बँगलोर इज अ वर्थ सीइंग सिटी, हे वाक्य चूक आहे. का, कारण याला रिड्युस्ड ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणतात. वर्थ नंतर काय येतो, वर्थ नंतर ING फॉर्म येतो. पण जो नाऊन असतो याला रिड्युस्ड ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणतात. वर्थ सीइंग सिटी हे एक्सप्रेशन रॉंग आहे. सिटी वर्थ सेईंग असं म्हणतात. लक्षात, वर्थ सीइंग. आणि रिड्युस्ड ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणजे हा जो आहे रिड्युस्ड ॲडजेक्टिव्ह क्लॉज सिटी या नामाबद्दल तो माहिती सांगेल. ही रचना चुकीची आहे. ही रचना कसं येईल, बँगलोर इज अ सिटी वर्थ सीइंग. बँगलोर इज अ सिटी वर्थ सीइंग अशी येईल. हे वाक्य चुकलेलं आहे. म्हणजे यामध्ये फक्त A आणि B हे 2 वाक्य बरोबर आहेत. आता A आणि B ऑप्शन आहेत प्रश्न पर्याय क्रमांक 1 मध्ये. म्हणून प्रश्न क्रमांक 95चं उत्तर आलं 1. लक्षात घ्या विद्यार्थी ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही जी प्रश्नपत्रिका होती, खरंच तर ही प्रश्नपत्रिका सगळी रिपीट क्वेश्चन पेपर आहे. जर तुम्ही व्यवस्थित बघितला म्हणजे हा पेपर खूप सोपा होता, खूप म्हणजे भरपूर सोपा होता. जर तुम्ही क्वेश्चन पेपर प्रॉपरली ॲनालिसिस केलेला असेल तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला तिथे सापडली असते. बरोबर आहे. आता तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी प्रश्नपत्रिका होती ही अतिशय इझी होती. जर तुम्ही मी लिहिलेलं टॉपिक वाईज क्वेश्चन पेपर ॲनालिसिस हे जर पुस्तक चाललं असेल तर तुमचा एकही मार्क गेला नसता. एकही मार्क गेला नसता. एकही म्हणतोय मी. याच्यात मी हे जे पुस्तक लिहिलं आहे त्याच्यात ईच अँड एव्हरी क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन दिलं आहे. तुम्हाला ईच अँड एव्हरी क्वेश्चन त्याच्यात सापडेल. हे पुस्तक मार्केटला जूनपासून अवेलेबल आहे. तुम्ही ज्या शहरात असाल त्या शहरामध्ये सुद्धा तुम्हाला ते मिळेल. ऑलरेडी आपलं एक पुस्तक आहे अत्यावश्यक इंग्रजी व्याकरण आणि हे दुसरे क्वेश्चन पेपर ॲनालिसिस. यामध्ये 1984 ते 2022 पर्यंतच्या ज्या ज्या क्वेश्चन पेपर झालेले आहेत याचं मी अतिशय सविस्तर एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. म्हणजे हे एक्सप्लेनेशन देताना मी ग्रामीण भागातला विद्यार्थी लक्षात घेऊन त्याच्या अंडरस्टँडिंगनुसार त्याचं एक्सप्लेनेशन केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे पुस्तक तुम्हाला खूपच फायदेशीर आहे. तुम्हाला प्रत्येक परीक्षेसाठी हे पुस्तक वरदान ठरणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती आजची प्रश्नपत्रिका. ते तुम्हाला कळाली असेल. धन्यवाद.